हरिओम. गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव, सद्गुरु गौरव कायवानू, असं पावसच्या परमपूज्य श्री संत स्वामी स्वरूपानंदांनी सद्गुरु महात्म्य वर्णन केलंय. अगदी हीच अनुभूती या कृष्णार्जुन संवादात अर्जुनाला येते. वास्तविक श्रीकृष्ण हा अर्जुनाचा मित्र, पण जेव्हा अर्जुनाने गोपालकृष्णाचे शिष्यत्व पत्करले तेव्हा विश्वरूप दर्शनामुळं कृष्ण हा जगद्गुरूसुद्धा आहे हे अर्जुनाने जाणलं. म्हणून सद्गुरू ही केवळ एक व्यक्ती नसून ते तत्व आहे. निर्गुण निराकार ईश्वर आपल्या सर्व शक्तींसह सद्गुरू तत्वात प्रवेश करतो तेव्हा गुरु तोची देव हा अनुभव येतो. 12व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच सद्गुरूंची स्तुती करताना हे गुरु माऊली, तू शुद्ध आहेस, उदार आहेस, आनंदाचा अखंड वर्षाव करणारी आहेस, या नमनाच्या ओव्यांमधून अर्जुनाच्या मनात जगद्गुरू श्रीकृष्णाबद्दल असलेले भाव माऊलींच्याही अंतःकरणात सद्गुरू निवृत्तीनाथांबद्दल प्रकट झालेले दिसतात. गुरु हे सगुण ब्रह्म आहेत ही श्रद्धा दृढ असेल तरच असे भाव प्रकट होऊ शकतात. या अध्यायात भगवंतांनी भक्तिमार्गाचा अनेक पैलू विशद केलेले आहेत. भक्ती करायची म्हणजे नेमकं काय करायचं, तर निश्चय करणारी बुद्धी, संकल्प आणि विकल्प करणारं मन दोन्ही भगवंताच्या प्रेमाने आणि नामाने मारून टाकायचं म्हणजे भक्ती. भगवंताचे सतत अनुसंधान म्हणजे भक्ती. भगवंताशिवाय माझं कुणी नाही आणि त्याच्याशिवाय माझं जगणं शून्य आहे या बोधावर निश्चयात्मकरित्या येणे म्हणजे भक्ती. अशा भक्तिप्रेमामध्ये सौदेबाजीसारखा व्यवहार नसतो. नामाबद्दल अकारण आणि अकृत्रिम प्रेम म्हणजे भक्ती. सामान्य संसारी जनांसाठी भगवंतांनी भक्तिमार्गाचीच शिफारस केली आहे. योग मार्गामध्ये प्रखर वैराग्याची आवश्यकता असल्यामुळं ज्यांच्या पाठीमागं कसलेही सांसारिक पाश नाहीत अशांसाठी योगमार्ग सांगितलाय. पण भक्तिमार्गातून गेल्यास योगमार्गाचे सर्व फायदे मिळतातच असं भगवंताचं ठाम म्हणणं आहे. माऊली पुढं सांगतात की भगवंत कोणाला श्रेष्ठ योगी मानतात, तर तैसे सर्वेंद्रियासहित मज माझी सुनी चित्त, जे राती दिवो न म्हणत उपासिती. म्हणजे जे रात्र आणि दिवस याचा विचार न करता सर्व इंद्रियांसह भगवंताची दृढ उपासना करतात ते भक्त होत. आणि असे भक्त देवाला आत्मभाव समर्पण करत असल्यामुळं भगवंत त्यांनाच श्रेष्ठ योगी मानतात. इंद्रियांचं नियमन करून सर्वत्र समबुद्धी ठेवणारे आणि सर्व भूतमात्रांच्या कल्याणासाठी झटणारे अंती भगवंतापाशीच येतात. ज्या भक्तांनी परमेश्वरासाठी, ईश कार्यासाठी सर्व मोहांना तिलांजली दिली आहे असे भक्त देवाला प्राणप्रिय असतात. त्यांच्यावरून भगवंत स्वतःचा जीव ओवाळून टाकायलाही तयार असतात. ऐसे अनन्य योगे विकले जीवे मने अंगे, तयांचे काही एक सांगे, जे सर्व मी करी. सर्वांप्रती भगवतभाव ठेवून जो संयमाने वागतो त्याचा उद्धार करण्याची भगवंत जबाबदारी घेतात. हेच या चिंतनाचं रहस्य आहे. रामकृष्ण हरी.